मला ना ताई म्हणजे सगळं ओव्हरऑल ठीक आहे, पण तिथे कुठेतरी जेनेलिया फिट नाही वाटली हो. की त्या हा नाही जेनेलिया पण आणि योग्य अभिषेक वाटलं. बच्चन दोघं पण फिट नाही वाटत आहे. कारण अभिषेक जी तरी सुरुवात होती ठीक ना, आहे, सुरुवात एवढा काही वाईट नाही वाटला. म्हणजे सिंपल काय आहे, सिंपल. हे लोक मूवी कन्सेप्ट रियालिटी कसं दाखवता येईल का, किती वस्तुस्थिती किती व्यवस्थित दाखवता येईल. जडेजाला तर ते राहिलं बाजूला. हे लोक फॅमिली फॅमिली खेळायला गेले का, मुलगा दाखवला ठीक आहे, मुलाचा एवढा प्रश्न नाही, पण बायकोला सही दाखवलं गेलंय, पण तिला मराठी नीट बोलताय आणि तिला ऍक्टिंगच्या नावाने तर बोंबच आहे जिनेल्याची. तिला ऍक्टिंग येतच नाही, सगळीकडे नुसतं स्माइल केलं म्हणजे ऍक्च्युली ऍक्टिंग. ती रेग्युलर खूप लग्नानंतर गॅप भरपूर झाला त्याचा ऍक्टिंगचा. पहिले रेग्युलर ऍक्टिंग त्याची भारी होती. हे बघ, एक कॅटेगरी असते ऍक्टिंगची पण. आता आपण जे बघितलेत हा. ना ते सगळे साऊथ मूवीज बघितले, त्याच्यामध्ये तिचं हे रोल कसं आहे, कसं नाही का लव्हिंग कपल दाखवले, हा, अशा टाइप मध्ये चुलबुली दाखवले. हम्म. हा, करते चुलबुली असते. अशी दाखवले, हा. मस्तीखोर तेच ना म्हणलं मुलगी. मी, रोल नाही सूट होते तिला. हा, ह्या रोल हा मध्ये नव्हतं बिलकुल यायला नाही पाहिजे होते. तिने. आणि भाषा नाहीये तिचं सगळ्यात मेन, ह्या भाषेवर प्रभुत्व नाहीये. भले ती बोलत असं रोजच्या आणि बोलणं चालतं ते भाषा आणि जे असेल ती. बोलताना एक्सप्रेशन असतात ते नुसते स्माइल करून एक्सप्रेशन देते ती, जी महाराजांची हा, बोलताना प्रत्येक गोष्टीत. दाखवते. हा, असं स्माइल सगळ्या गोष्टी. एक एक तो मराठी बाणा असला पाहिजे, चेहऱ्यावर ते लुक असलं पाहिजे की महाराजांची बायको आहे. बोलताना ते एक वेगळं जे राजशाही थाट असतो का काय, तसं तिच्या चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन मध्ये दिसत नाही. नुसतं आपलं स्माइल उलट केलं. आता ती कसं भाग्यश्री जी आहे. आहे, लोकांना आवडतो म्हणून आपलं तसंच ते नाही बरं वाटत. तिची ऍक्टिंग ऍक्टिंग मस्त पण आहे. नाही बरोबर आणि डिक्शन पण नाही बरोबर. आपण ते राजमाता जिजाऊ कशी वाटल्या, मला खूप आवडल्या त्या. छान केली भूमिका. हो, म्हणजे जे काही ह्याच्यात दाखवलं ते छानच दिसतंय. भाग्यश्री आहे ना, हो हो भाग्यश्री. अफजल खान नाही आवडला, ते काय खांदे उतरलेले ते संजय दत्तचे, तसा हो. हा, लढवय्या वाटत नाही ना असा असं. पाहिजे होता, असा पण होता पूर्ण असा. असं सगळं खाली उतरलेल्यासारखं ऍक्च्युली कशाला जर ते. तुम्ही मराठी मूवी बनवताय, एवढा हे बनवताय, तर तेवढ्या ताकदीचे ऍक्टर घ्यायला पाहिजे होते त्यांनी. हो, ऍक्टर सगळे ओळखीचे, ओळख पाळख, फॅमिली हेच घेतले. मग तोच सगळ्यात मोठा आणि ड्रॉबॅक आहे ते त्यातलं. अफजल खान वधापर्यंत जे, म्हणून मला वाटतं ते फक्त राजा शिवाजी नाव ठेवलं असेल. छत्रपती म्हणजे ते नंतर झालं ना, त्याच्यामुळे पण असू शकतं. राजा शिवाजीत का ते नाव ठेवलं, हे एक कारण असू शकतं त्याच्यामागे.